नमस्कार, नीतूच कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। बाजरीची भाकरी तर अगदी खमंग आणि चविष्ट लागते, पण बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ देखील आपल्याला करता येतात। त्यातीलच हा एक गोड खमंग खुसखुशीत पदार्थ आपण करणार आहोत, बाजरीच्या गोड कापण्या। अगदी खुसखुशीत होतात, करायला अगदी सोप्या आणि शिवाय हेल्दी देखील। त्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी देखील खूप चांगल्या आहेत, शिवाय तेलही कमी पितात। त्यामुळे अगदी कमी तेलकट खमंग खुसखुशीत 8 ते 10 दिवस टिकणारा हा खाऊ आहे। अगदी तुम्ही प्रवासामध्ये देखील नेऊ शकता अशा या मस्त कापण्या आहेत। रेसिपी शेवटपर्यंत पहा। आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। इथे आपण 1 वाटी गूळ बारीक चिरलेला घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, यासाठी यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली म्हणजेच गूळ विरघळला की हे पाणी आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे। हे पाणी उकळत असतानाच यामध्ये आपण सुंठ पावडर, वेलची पावडर किंवा बडीशेप पावडर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। इथे मी आलं किसून टाकत आहे। थंडी आहे, बाजरी आहे, त्यामध्ये गूळ देखील आहे, तर त्यामध्ये जर आल्याचं कॉम्बिनेशन असेल तर अगदी सुपर टेस्टी अशा आपल्या कापण्या होणार आहेत। तुमच्या आवडीचा फ्लेवर तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। हे गुळाचं पाणी आपलं तयार होत आहे, तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये बाजरीचं पीठ 2 वाट्या घ्यायचं आहे। ज्या वाटीने गूळ मोजला आहे त्याच मापाच्या वाटीने इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या मापाने अर्धी ते पाऊण वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि साधारणपणे 4 चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। हे बेसन पीठ मी चाळणीच्या साहाय्याने चाळून घेते, म्हणजे याच्या गाठी निघून जातील। बेसन पीठ ऑप्शनल आहे, तुम्ही बेसन पीठ नसाल घेणार तर पूर्ण 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता। या पिठामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ, म्हणजे अगदी 1-2 चिमूट मीठ आणि वेलची पावडर टाकायची आहे। वेलची पावडर ऐवजी तुम्ही कोणताही फ्लेवर टाकू शकता, किंवा तुम्ही जर गुळाच्या पाण्यामध्ये काही फ्लेवर ॲड केले असतील तर पिठामध्ये नाही टाकलं तरी चालेल। आता हे गुळाचं पाणी मी गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जे खिसलेलं आलं आहे किंवा गुळामध्ये जर काही कचरा असेल, खडे असतील तर ते गाळून मिळतील आपल्याला। आता हे पीठ आपल्याला छान घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे। हे पीठ मळत असताना इतर कोणत्याही पाण्याची आवश्यकता लागत नाही। पाणी कोमटसर असेल तेव्हाच पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान पिठाचा घट्ट असा गोळा होतो। अगदी थोडंसं 1-2 चमचे जर आवश्यकता वाटली तरच तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। समजा पाणी जास्त झालं तर 2-3 चमचे पीठ ॲड करायचं आहे, म्हणजे चुकण्याचा काही प्रश्नच नाही। तर इथे तुम्ही पाहू शकताय गुळाचं पाणी आणि अगदी 1 ते 2 चमचे फक्त मी वेगळं पाणी घेतलं होतं आणि त्याच पाण्यामध्ये इथे अगदी छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। हे पीठ मळून झाल्यानंतर त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची काही गरज नाही, लगेचच आपण याच्या कापण्या काढून घेऊ शकतो। तर इथे मी या पिठाचे पुन्हा 3 समान आकाराचे गोळे घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला पोळपाटावर त्याची छोटी पोळी लाटता येईल। पोळपाट आणि लाटण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपली बाजरीची पोळी याच्यावर चिकटणार नाही। बाजरीची भाकरी करताना आपण पीठ लावून ती थापत असतो, त्यामुळे त्याचं पीठ जरी थोडं पातळ असेल तरी देखील आपल्याला भाकरी छान थापता येते। तर इथे ही बाजरीची पोळी लाटत असताना आपल्याला जास्त अलटीपलटी करायची नाहीये आणि पोळपाट लाटण्याला चिकटू देखील द्यायची नाहीये। त्यासाठी इथे आपण याला तेल लावून घेतलेलं आहे आणि सगळीकडून छान अगदी पातळ लाटून घ्यायचे आहे। जेवढी शक्य तेवढी तुम्ही लाटून घेऊ शकता। यावरती पांढरे तीळ किंवा खसखस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावून घेऊ शकता। इथे मी पांढरे तीळ लावलेले आहेत। अगदी छान खमंग हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता ही पोळी लाटून झालेली आहे, तर इथे मी फिरकीच्या चमच्याच्या साहाय्याने या कापण्या पाडून घेत आहे। तुमच्याकडे फिरकीचा चमचा नसेल तर तुम्ही जे उपलब्ध आहे त्याने तुम्ही या कापण्या पाडून घेऊ शकता। समान आकाराचे काप आपल्याला अगदी छान करून घ्यायचे आहेत। या फिरकीच्या चमच्यामुळे या कापण्यांची डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे। तुम्ही पाहू शकताय किती छान आपल्या कापण्या कापल्या जात आहेत आणि तितक्याच टेस्टी देखील या लागतात। तर एकदा नक्की करून पहा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या कापण्या किती छान निघालेल्या आहेत। अतिशय सुंदर अशी डिझाईन देखील दिसत आहे आणि पोळपाटाला या अजिबातच चिकटलेल्या नाहीयेत, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की मीडियम गॅस ठेवून आपल्याला या कापण्या दोन्ही बाजूने अगदी छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत।
सुरुवातीला तेल चांगलं तापेपर्यंत आपल्याला गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस अगदी मंद किंवा मध्यम अशा आचेवर ठेवूनच आपल्याला ह्या कापण्या तळायच्या आहेत. नाहीतर आपल्या कापण्या लवकर करपल्या जातील, बाहेरून लवकर काळपट दिसायला लागतील आणि आतमध्ये त्या थोड्याशा कच्च्या राहू शकतात. त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला अगदी व्यवस्थित या कापण्या दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकताय की किती सुंदर अशा या कापण्या दिसत आहेत. बाजरीच्या पिठापासून असा हा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ एकदा नक्की करून पहा. तुमच्या कुटुंबियांना देखील नक्कीच आवडेल. शिवाय थंडीच्या दिवसात भूकही फार लागते, तर अशा वेळी मैद्याचं किंवा गव्हाच्या पिठाचं नेहमीच आपण करतो, तर थंडीसाठी म्हणून बाजरीचा हा एक मस्त पदार्थ आपल्या घरात असायलाच हवा. या कापण्या आपण प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील करून ठेवू शकतो. तुमची मुलं जर बाहेरगावी जात असतील, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी असतील, तर त्यांना देखील तुम्ही हा 8-10 दिवस नाश्त्यासाठी म्हणून खाऊ नक्कीच देऊ शकता. चहासोबत या कापण्या खूपच सुंदर लागतात. तर याच पद्धतीने उरलेल्या 2 पिठाच्या गोळ्यांच्या देखील आपण कापण्या तयार करायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.